स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। धुळे जिल्हा अधिकाऱ्यांनी केली हिरे रुग्णालयातील मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपक्रमाची पाहणी। धुळे जिल्ह्यात मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत हिरे रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आलेला असून एक दिवसात जवळपास 25 ते 30 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे। दरम्यान धुळे जिल्हा अधिकारी माननीय जितेंद्र पापळकर साहेब यांनी आज त्या ठिकाणी भेट देत उपचार घेतलेल्या रुग्णांची विचारपूस केली। शिवाय त्यांच्या हस्ते रुग्णांना चष्म्याचे वाटप करण्यात आले। दरम्यान जिल्हा अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केलेले असून हा उपक्रम वर्षभर सुरू ठेवण्याचे देखील जिल्हाधिकारी यांना आवाहन केले। दरम्यान याप्रसंगी हिरे वैद्यकीय रुग्णालयातील अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भामरे, अधीक्षक डॉक्टर अजित भामरे, डॉक्टर मुकरम खान, डॉक्टर मुकेश सैनी यांच्यासह हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर नर्स उपस्थित होते। सर्व आपल्या जिल्ह्यातील नव्हे तर नंदुरबार आणि धुळे या दोन्ही जिल्ह्यातील जवळपास 25-30 पेशंट्सच्या आज एका दिवशी ऑपरेशन्स, डोळ्याचे ऑपरेशन, मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यात आले आणि त्यांना आता मी या ठिकाणी चष्मा वाटप देखील केलेला आहे। आणि हा यांचा उपक्रम ह्या ऑप्थॉम विभागाचा अतिशय स्तुत्याचा उपक्रम आहे। त्यांनी पुढचे 100 दिवस नव्हे तर वर्षभर हा उपक्रम चालू ठेवावा। या ठिकाणी असलेल्या स्टाफ आणि या सगळ्या लोकांचं मी या निमित्तानं अभिनंदन करेन की आपण एका दिवसात ह्या सगळ्या लोकांच्या डोळ्यामध्ये दृष्टी देण्याचं अतिशय मोठं भगीरथ प्रयत्नाने केलेलं काम हे आपण असंच आपलं वृद्धिंगत राहू। आणि अनेक प्रकारचे असे जे पेशंट जे दुर्लक्षित राहिलेले आहेत, आता चर्चा केल्याप्रमाणे आपल्याकडच्या ज्या काही स्पेशल कॅटेगरीमधले जे काही पेशंट्स आहेत त्याही पेशंट्सचं मोठ्या प्रमाणात आपण ऑपरेशन्स या ठिकाणी नव्हे तर आपण वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये, ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये कसे करता येईल याच्यामध्ये देखील आपण या ठिकाणी लक्ष घालूया। आणि अशा हा जो काही उपक्रम आहे हा उपक्रम अव्याहत चालणारा उपक्रम असल्यामुळे मी त्याला या ऑप्थॉम विभागाचे डॉक्टर मकराम खान सर, त्यांचे सगळे चमू, त्यांचे जे काही ज्युनियर डॉक्टर आलेले आहेत ते मुद्दामून शिकून आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं काम या ऑप्थॉम विभागात होतं आहे। त्या सर्व विभागातील त्यांचे नर्सेस, सिस्टर्स आणि स्टाफ या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो। डीन सर या ठिकाणी आहेत, त्यांचे बाकी जे डीन आणि इतर जे काय अधिकारी आहेत त्या सर्वांचं देखील मनापासून अभिनंदन करतो आणि हा उपक्रम हा वर्षभर असाच सुरू राहील अशा शुभेच्छा देतो। धन्यवाद।